ऑप्शन करा पहिले ऑप्शन करा म्हणतो पहिले अगोदर पाहतो मग नंद लावा मध्ये ना काही होता तुम्ही पुढे आता तिकडे गेल्यावर पुढे आले आहे पुढे टाका टाका सर्वांनी अगदी जोरदार टाळ्या या ठिकाणी महाराजांचं स्वागत करतो. जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय सुख झाले हो झालनी सुख झाले हो झालनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो बहुत सुकृताची जोडिया बहुत सुकृताची जोडिया सुकृताची जोडी बहु सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा
विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो रखुमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बाबा रखुमादेवीवर बाबा रखुमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम आपुला तो एक देव करून घ्यावा आपुला तो एक देव करून घ्यावा एक देव करून घ्यावा आपला देव करून घ्यावा आपुला तो एक देव करून घ्यावा आपुला तो एक देव करून घ्यावा देव करून तिने विना जीवा सुख नये तिने विना जीवा सुख हेरते माई के दुःखाची जने हेरते माई के दुःखाची जने जीवा सुख सुख नाही आदि अंती अवसान नाही आदि अंती अवसान हेरते माई के दुःखाची जनी हेरते माई के दुःखाची जनी माई का दुःखाची माई का दुःखाची अविनाश करी आपुली आई अविनाश करी आपुली आई लावी मना तुझे गोविंदाचे लावी मना तुझे गोविंदाचे हेरते माई के दुःखाची जनी हेरते माई के दुःखाची जनी
दुःखाची जनी नाही आदे अंते अवसान नाही आदे अंते अवसान हृदय माईके दुःखाचे जनी हृदय माईके दुःखाचे जनी आदि अंते अवसान नाही आदि अंते अवसान हृदय माईके दुःखाची जनी हृदय माईके दुःखाची जनी तुका म्हणे मरणेची तुका म्हणे मरणेची सरे उत्तम जीवरे कीर्ती मागे उत्तम जीवरे कीर्ती मागे हृदय माईके दुःखाची जनी हृदय माईके दुःखाची जनी हिरती माईके दुःखाची जनी हिरती माईके दुःखाची जनी नाही आदि अंते अवसान नाही आदि अंते अवसान हृदय माईके दुःखाची जनी हृदय माईके दुःखाची जनी नाही आदि अंते अवसान नाही आदि अंते अवसान हिरती माईके दुःखाची जनी हिरती माईके दुःखाची जनी घुमार घुमाया घुमार घुमाया विठोबार घुमाया आपुला तो एक देव करुणिका आपुला तो एक देव करुणिका आपुला तो एका देव करुणिका
तो एका देव करून घ्यावा आपुला तो एका देव करून घ्यावा देव करून घ्यावा तेने वेला जीवा सुख नहे तेने बिने जीवा सुख नहे तेने बिना जेवा सुख नहे तेने बिना जीवा सुख नहे हे रति माई के दुःखाचे जने हे रति माये दुःखाचे जने दुःखाचे जनते दुःखाचे जनते तेरे बिना जीवा सुख है तेरे बिना जीवा सुख है तेरे बिना जीवा सुख नो है तेरे बिना जीवा जीवा सुख नो है रे माई के दुखाची जने रे माई के दुखाची जने दुखाची जने दुखाची जने दुखा हे आदि आदि हरसा नाहे नाहे
नाही आदी अंती नाही आदी अंती नाही आदी नाही आदी अवसान अवसान नाही आदी विठ्ठला 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 आपुला तो एक देव करून घ्यावा तेणे विण जीवा सुख नोहे एरते माई के दुःखाची जनिते नाही आदि अंत्य अवसान अविनाश करी आपुले ऐसे लावे मना बिसे गोविंदाचे एरते माई के दुःखाची जनिते नाही आदि अंत्य अवसान तुका म्हणे एक मरणेची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे एरते माई के दुःखाची जनिते नाही आदि अंत्य अवसान पांडुरंगा गुरु वृद्धमान मना पांडुरंगा गुरु वृद्धमान दुसरे चरणा संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरदयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरीय ध्यानमूलं गुरुर्मूर्ते पूजा मूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपां गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चं वेदं पुण्यसानं सराले सिदन्तं समाधितमूर्तिं नमामि गंगागिरियोगिरां शुचिः शीलः समदक्षः सप्रतापजितेन्द्रियम् तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहम् योगीराज सद्गुरु श्री गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने वैकुंठवासी मुक्ताबाई रामनाथ पाटील माळवंदे यांचं प्रथम वर्ष श्राद्ध आहे. या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने असणारा योग त्यांचा समस्त माळवंदे परिवार या परिवारावर प्रेम करणारे त्यांचे आप्तेष्ट मित्रगण त्यांचे चिरंजीव लक्ष्मण रामनाथ माळवंदे, प्रकाश रामनाथ माळवदे, शंकर रामनाथ माळवदे, पुतण्या
हरिभाऊ दगडू माळवदे, त्याचप्रमाणे कन्या कैलासी सौ केसरबाई रामहरी काळे, गंगा भागीरथी कांताबाई अशोक तोडमल, पुतण्या नारायण दगडू माळवदे, शिवाजी बाळकिसन माळवदे नातू, सर्व पाहुणे मंडळी. आज रांजणगावकर बरीच मंडळी उपस्थित आहेत. आमचे अशोकराव मस्के आहेत, त्यांचा जास्त आग्रह होता हा एवढा कार्यक्रम आपल्याला घ्यावाच लागेल. रांजणगावकर बरीच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांनाच धन्यवाद. आणि या कार्यक्रमाचं नियोजनसुद्धा आमचे अशोकराव पाटील मस्के यांनी सर्व केलेत. बरीच गायकवादक मंडळीसुद्धा. बर हां, मंडपवाले गिरी आहेत, मंडपवाले रांजणगावचेच आहेत. धन्यवाद. सर्व पाहुणे मंडळी, माळवदे परिवारावर प्रेम करणारे त्यांचे आप्तेष्ट मित्रमंडळ, भक्तगण, जे देहऱ्याचे लांडगे पाटील तिकडे कसे काय आले? लांडगे तिकडे जंगलात राहतात. हे माणसाळे लांडगे काय आपल्या दिंडीची एक भोजनाची आणि मुक्कामाची सोय ते करीत असतात. देहऱ्याला दिंडीचा मुक्काम असतो. त्यांनाही धन्यवाद. विढाला 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 विठाला विठाला श्राद्धाचं निमित्त आहे. श्रद्धायाः क्रियते इति श्राद्धः. आपल्या पितरांकरिता श्रद्धापूर्वक जे कर्म आपण करतो त्याला श्राद्ध म्हणतात. मृत्यूनंतरच्या ज्या क्रिया असतात त्याला उत्तर क्रिया म्हणतात. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये 16 संस्कार सांगितले, त्यामध्ये 16वा संस्कार म्हणजे अंत्यसंस्कार आहे. अंत्यसंस्कारानंतर जे पुढे आपण करतो, दशक्रिया करतो, 13वा करतो, महिना घालतो, श्राद्ध करतो, पिंडदान करतो, ह्या उत्तर क्रिया आहेत. यांची काय आवश्यकता आहे? मृत्यूनंतरही काही क्रिया आपण करतो. मनुष्य मेला, जाळूनही टाकलं, राखही झाली, विसर्जनही केलं, मग आता काय राहिलं बरं? भारतीय संस्कृतीमध्ये मृत्यू म्हणजे सर्वनाश नव्हे. शास्त्रकारांनी 3 प्रकारची शरीरं मांडलेली आहेत: स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह. या 3ही शरीराचा अनुभव दररोज आपल्याला येत असतो. बरं, जागृत अवस्थेमध्ये स्थूल देहाचा अनुभव येतो, स्वप्न अवस्थेमध्ये सूक्ष्म देहाचा अनुभव येतो आणि सुषुप्ती अवस्थेमध्ये कारण देहाचा अनुभव येतो. आता आपण जागृत अवस्थेत आहोत. आता आपण अनुभव घेतोय स्थूल शरीराचा. झोपल्यानंतर स्वप्नात जो अनुभव होतो तो सूक्ष्म शरीराचा आहे. कारण स्वप्नामध्ये अनुभव घेणारं शरीर वेगळं आहे. बरं का, हे शरीर नाही आहे ते. हे शरीर अंथरुणात पडलेत. 10 बाय 12च्या खोलीमध्ये 3 बाय 6च्या पलंगावर चादर पांघरून झोपलाय, डोळे बंद करून. चादर पांघरून डोळे बंद करून झोपलाय आणि त्याला स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये गेला बद्रीनाथ केदारनाथला. उंच उंच डोंगर, उंच उंच वृक्ष, खोल खोल दर्या, नद्या वाहत आहेत, ओढे वाहत आहेत. आता 10 बाय 12च्या खोलीत हा चादर पांघरून झोपला आणि इथं कुठं आला? डोंगर. आता पाहतोय हो डोंगर. डोंगर पाहिलाय त्याने, अनुभवही घेतोय. थंड थंड वारं, वाऱ्याचा अनुभव घेतोय. चादर पांघरूनही वाऱ्याचा अनुभव येतोय त्याला. चालता चालता दम लागतोय त्याला वर डोंगर चढताना. अंथरुणात पडलाय आणि डोंगर चढताना दम लागतोय झोपेत. मग हे चालणारं शरीर कोणतं आणि पडलेलं शरीर कोणतं? एका माणसाचं स्वप्न पडलं, स्वप्नात मेला, तो मेल्याचं स्वप्न पडलं. मेला आणि प्रेतयात्रा निघाली. मग ते मेलेलं शरीर कोणतं आणि पाहणारं शरीर कोणतं? कोण कोण मौतीला आलंय, कोण कोण मौतीला आलेलं नाही हे देखील तो पाहतोय.
याचा अर्थ ते अनुभवणारं शरीर वेगळं आहे, त्याला सूक्ष्म शरीर म्हणतात. स्वप्नावस्थेमध्ये सूक्ष्म शरीराचा अनुभव आपण घेतो. तिसरं कारण शरीर, गाढ निद्रामध्ये त्याला झोप लागलेली आहे, कशाचंही भान नाही. एखाद्या माणसाला जर गाढ झोप लागलेली असेल तर त्यावेळेला त्याच्या उशाला सोन्याची वीट आणून ठेवली तरी तिला दुःख नाही, सुख नाही आहे, आनंद नाही आहे. आणि सर्प जरी उशाला येऊन बसला तरी दुःख नाही आहे, त्यातलं भानच नाही आहे. उशाला सर्प आला तरी भान नाही आहेत, सोन्याची वीट उशाला ठेवली तरी भान नाही आहेत, शरीराचं भान नाही आहेत, संसाराचं भान नाही आहेत, कशाचंही भान नाही आहे. जेव्हा जागा होतो तेव्हा तो सांगतो मला कशाचंही भान नव्हतं, मी सुखाने झोपलो होतो. मग तुला जर कशाचंही भान नव्हतं आणि सुखाने झोपलो होतो म्हणतो, मग या सुखाचा अनुभव घेणारा कोण? कोणीतरी आहे या सुखाचा अनुभव घेणारा, म्हणून तर जागा झाला म्हणतो मी सुखाने झोपलो होतो. या सुखाचा अनुभव घेणारं जे शरीराला कारण शरीर म्हटलेलं आहे. आणखी एक महाकारण शरीराचा उल्लेख आलाय, पण मुख्यत्वे करून या 3 शरीराचा विचार केला जातो, स्थूल, सूक्ष्म आणि कारण. भगवान शिवाला त्रिपुरारी म्हणतात ना. त्रिपुरारी याचा अर्थ त्रिपुर नावाच्या राक्षसाला मारलं म्हणून त्रिपुरारी झाला एवढंच नाही, तर त्रिपुर म्हणजे 3 शरीर आहेत, ज्याच्या भक्तीने या 3ही शरीराचा नाश होतो. अरी म्हणजे शत्रू, या 3ही शरीराचा जो शत्रू आहेत, हे 3ही शरीर नाश झाल्याशिवाय मुक्ती प्राप्त होत नाही. म्हणून स्थूल देहाचा नाश झाला, पण सूक्ष्म आणि कारण देह शिल्लक राहिलेला आहेत. आणि जोपर्यंत सूक्ष्म कारण देह शिल्लक आहे तोपर्यंत मुक्ती नाही आहे, तोपर्यंत जीवाचं भ्रमण चालू असतं. पुनरपि जनानं पुनरपि मरणं पुनरपि जननी जठरे शयनं पुनरपि जननी जठरे शयनं पुनरपि जननं पुनरपि मरणं पुनरपि जननी जठरे शयनं पुनरपि जननी जठरे शयनं. इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे. इह संसारे खलु दुस्तारे कृपया पाहि मुरारे. कृपया पारे पाहि मुरारे. भज गोविंद भज गोविंद पुढे नहीं नहीं रक्षते दुख करे. भज गोविंद भज गोविंद भज गोविंद पुनरपि जन्म पुनरपि मरणं पुनरपि जनने जठरे शयनं ये संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे. भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते प्राप्ते सन्निहिते मरणे नहि नहि रक्षति दुःखं करणे. पुनरपि जन्म पुनरपि मरणं पुनरपि जनने जठरे शयनं. जोपर्यंत सूक्ष्म कारण शरीर शिल्लक आहे तोपर्यंत जन्म मरण आहेत, मुक्ती नाही आहे. 3ही शरीराला नष्ट केल्याशिवाय मुक्ती नाही. मग भगवान शिवला त्रिपुरारी म्हणतात. त्रिपुर अरी म्हणजे शत्रू, या 3ही शरीराचा नाश करून जीवाला मुक्त करतो तो शिव. म्हणून भगवान शिव स्मशानात राहतात. का राहतात? श्मशानेश्वा क्रीडा स्मरहर पिशाचा सहचरा चिताभस्मालेप सृगपिंड करोटी परिकरः. स्मशानामध्ये शांती असते.
लोक स्मशानाला घाबरतात. स्मशानामध्ये घाबरण्यासारखं काय हो? लोक मरतात कुठं? स्मशानात मरतात का? नाही ना. कुठं मरतात लोक? घरात. मग भीती कशाची वाटायला पाहिजे? एक मनुष्य होता, कोळी समाजाचा होता, मुंबईला राहायचा आणि मासेमारीचा व्यवसाय होता. समुद्रामध्ये कधी मोठ्या मोठ्या लाटा येतात, वादळ सुटतं, सुनामी येते. त्याचे तुझा बाप कुठे? म्हणजे माझा बाप समुद्रात बुडून मेला आहे. आजोबाही समुद्रात बुडून मेला, पंजा सुद्धा समुद्रात बुडून मेला. मग तुम्हाला समुद्रात भीती वाटत नाही का? म्हणजे आजोबा पणजोबा वडील सगळे समुद्रात बुडून मेले, तुझा समुद्रात भीती नाही वाटत का? तर मी तुला एक विचारू का, तुझा बाप कुठं मेला? म्हणजे घरात. आजा घरात, पणजा घरात, तुला घराची भीती नाही वाटत का? माणसं स्मशानात मरतच नसतात, माणसं घरात मरतात. मग जिथं मरतात त्याची भीती वाटली पाहिजे का जिथं काहीच नाही तिथं? इथं शरीर जाळलं, त्या शरीरामध्ये काय? तिथं माती आहेत. पण स्मशानामध्ये मृत्यूचं स्मरण होतं. स्मशानेश्वा क्रीडा स्मरहर पेशाच्या सहचरा. भगवान शिव स्मशानामध्ये राहतात, याला कारण स्मशानात मृत्यूचं स्मरण होतं. आणि मृत्यूचं स्मरण झालं म्हणजे माणसाला वैराग्य निर्माण होत असतं. चिताभस्मालेपह, चिताभस्म लावण्याचा उद्देश आहे की भस्म लावताना स्मरण होतं, एक दिवस माझं सुद्धा असंच भस्म होणार आहे. एका क्षणात जीवन नष्ट होतं. मला कहां से आया कहां जाना है, ए सुधरा को माना मो, ए सुधरा को मना एक घिना मो सबही जावे, अंधेरा पड़ेगा तनमो तनमो, अंधेरा पड़ेगा तनमो तनमो. राम भजो तुमा, राम भजो तुमा, राम भजो, राम भजो तुमा. भव जल पार करी, पार करे भव जल पार करी. राम भजो राम भजो राम भजो कुठून आलाय? कुठं जायचं? कहां से आया कहां जाना है, ये सुधरा को मन मोह, एक खिन वो सब ही जावे, अंधेरा पड़ेगा तनमो तनमो. एक खिन वो सब ही जावे, अंधेरा पड़ेगा तनमो. सावध. पण अशा जन्म मरणाची प्रक्रिया अनादी काळापासून या जीवाची चालू आहे. स्थूल सूक्ष्म कारण, 3 प्रकारचे शरीर. स्थूल देहाचा नाश झाला म्हणजे सर्वनाश होत नसतो जीवाचा. आणि संसारामध्ये असणारा जीव हा संसारात आसक्त असणारा जीव, याला तृप्त करण्याकरिता आपण पिंडदानादी क्रिया करतो. त्याद्वारे पितर तृप्त होतात आणि आशीर्वाद देतात. असो श्राद्धाचं निमित्त आहे. अभंग तुकोबारायांचा आहेत. अविश्रांत दुःख भोगणाऱ्या जगताकडे जेव्हा तुकोबारायांनी पाहिलं, जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे, राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया घर बैरागी. कोई तन दुखी कोई मन दुखी, कोई धन बिन रहता उदास, थोड़े थोड़े सब दुखी सुखी श्याम के दास. काही ना शारीरिक व्याधी, मनक्यात घ्या, मूळव्याध, डायबिटीस, सगळेच रोग जडले. सगळे गुलाबजाम खाण्याच्या जिभेला पाणी सुटलं.
हातात गुलाबजाम घेतला आणि तोंडात घालणार तेव्हा किचनमधून पत्नी पळतच आली. पत्नी म्हणे तुमची साखर 400च्या पुढे चालेल, तुम्ही कुठे गुलाबजाम खाताय? हा म्हणला फारच इच्छा झाली, तिने पातेलच आणलं, खा सगळ्याच खाऊन टाका, मला तरी काय करायचं. हा म्हणलं वांग्याची भाजी खायची इच्छा झाली, पण मुळव्यात. डॉक्टर सतत प्रवास करू नका, मनक्यात घ्या, मानेला पट्टा, कमरेला पट्टा. भोगे रोग भयम भोगे रोगा जोडून या दिले आणि काम अरुचिते हो का आता सकळापासने. अनेक रोग आहेत, शरीर आहेत, कोई तनदुखी, कोई मनदुखी, काहींना मानसिक व्याधी, कोई धनबिन रहते उदास, काहींना दारिद्र्याचं दुःख. थोडे थोडे सब दुखी सुखी श्याम के दास. अविश्रांत दुःख भोगणाऱ्या जगता तुकोबारायांनी पाहिलं, अनेक दुःखात्म्य पाहिले. अनादी काळापासून हा जीव सुखाची इच्छा करतो, सुखाकरता तळमळ करतोय. दुःखाची इच्छा कोणी करीत नाही, दुःख देवाला कोणी मागत नाही. कोणी देवाला नवस केलं का देवा मला खरूज होऊ दे, कोणी म्हणलं का देवा मला कॅन्सर होऊ दे, असं कोणी मागत नाही. दुःख व्हावं असं वाटतच नाही माणसं. मग ते पदरात का पडतं बरं? तो दुःखाकरता प्रयत्न देखील करीत नाही. मनुष्य दुःखाकरता प्रयत्नही करीत नाही आणि दुःख मिळावं असंही इच्छा नाही, तरी पण ते येतंय. काय येतंय? आपण ज्वारी पेरली, गवत तर काय आपण पेरीत नाही. गवत यावं इच्छाही नाही, पेरीतही नाही, तर ते आल्याशिवाय राहत नाही. तसं दुःखाची इच्छाही नाही, दुःखाकरता प्रयत्न करीत नाही, पण ते आल्याशिवाय राहत नाही. पण इच्छा तर सुखाची करतो का? दुःखाची इच्छा का करीत नाही? कारण सुख या जीवाचा स्थायी भाव आहे, दुःख या आगंतुक आलेले आहे. जीवाचं खरं स्वरूपच सुख आहे, कारण जीव त्या परमात्म्याचा अंश आहे. ममे अंशो जीव लोके जीवभूत सनातन हा. भगवान सांगतात जीव माझा अंश आहेत आणि परमात्मा आनंद रूप आहेत. सच्चिदानंद रूपाय विश्वत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. आनंद परमात्म्याचं स्वरूप आहे. आज आनंदो रे एके परमानंदो रे, आज आनंदो रे एके परमानंदो रे, आज आनंदो रे एके परमानंदो रे, आज आनंदो रे एके परमानंदो रे. दया श्रुतीने तिने ते म्हणते एको गोविंदो रे, दया श्रुतीने तिने ते म्हणते एको गोविंदो रे. दया श्रुतीने तिने ते म्हणते एको गोविंदो रे, दया श्रुतीने तिने ते म्हणते एको गोविंदो. आदि आनंद रे एकी परमानंद रे, आदि आनंद रे एकी परमानंद रे, आनंद रे एकी परमानंद रे, आदि आनंद रे एकी परमानंद रे. हा परम आनंद आहे. आनंद परमात्म्याचं स्वरूप आहे. सुखरूपाईसा तुझ्या कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारिखात. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, नका चरफडू घ्या रे तुम्ही. आनंद जीवाचं स्वरूप आहे, सुख जीवाचं स्वरूप आहे. म्हणून सुखाचीच इच्छा जीव करतो, दुःखाची इच्छा करीत नाही. दुःख आगंतुक आलंय, जे आगंतुक आलंय ते जावं वाटतं, जे स्वरूप आहे ते राहावं वाटतं. हा जीवाचा स्वभाव आहे. नाथ महाराज सांगतो, प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस राहावा. पाहुणा कितीही प्रेमाचा असला तरी एक दिवस जावा वाटतो. स्वतःचा मुलगा कितीही वाईट वागला तरी घरातच राहावा वाटतो. का? मुलगा घरातला आहे, पाहुणा बाहेरचा आहे. म्हणून पाहुणा जावा वाटतो, मुलगा घरात राहावा वाटतो. एक पाहुणा गेला एका माणसाच्या घरी, महिना झाला तरी पाहुणा जायलाच तयार नाही. बरं, शहरामध्ये माणूस सांभाळणं फार अवघड असतं, खेड्यातली गोष्ट वेगळी आहे. शहरामध्ये प्रत्येक गोष्टी विकत घ्यायच्या आणि ते बजेट ठरले, पगार नेमका असतो. तेवढ्या पगारामध्ये महिना कसा जाईल ही काळजी असते.
मग त्यामध्ये किराण्याचा खर्च असेल, कपड्यांचा खर्च असेल, इतर बरेच लाईट बिल आहे, पाणी बिल आहेत, खोली भाडं आहेत, खाण्यापिण्याचा खर्च आहेत, मुलांच्या शिक्षणाचा खर्च आहेत. हे सगळं नियोजन असतं ते नोकरीच्या माणसाचं. मध्ये जे एखादा माणसाला महिनाभर राहिला त्याचं बजेट बिघडतं ना. महिना झाला तरी पाहुणा जायला तयार नाही. आता जाई म्हणता येईना. दोघांनी एक युक्ती योजली. हा सायंकाळी जेव्हा घरी आला, कपाट उघडलं, पत्नीला विचारलं, या कपाटामध्ये मी काल 2 लाख रुपये ठेवले होते, कुठे पैसे? पत्नी म्हणलं, मला काय माहिती, तुम्ही ठेवले, तुम्हाला माहित काय बाहेरचे लोक आले होते का? काठी घेतली, बदलायला सुरुवात केली पत्नीला. तिने अगोदर भली मोठी उशी पाठीला बांधून ठेवलेली होती. ठरून प्रोग्राम, हिने पाठीला उशी बांधून ठेवलेली आणि या काठीनं बदल होतोय. पाहुण्याला आवाज आला. पाहुण्याला वाटलं आता आपलं नाव येतं का काय, घरी तर आपणच होतो. ते लागले मोठ्या मोठ्याने रडायला आणि हा लागला काठीनं बदलायला. पाहुण्याने बॅग भरली, निघाला पाहुणा घराच्या बाहेर. पाहुण्याला बाहेर जाताना हिने खिडकीतून पाहिलं. हे लागले मोठ्या मोठ्याने हसायला. हे म्हणले, अहो मी काय खरोखर रडत होते का? मी रडण्याचं सोंग केलं. हाणला मी काय त्याला खरोखर मारित होतो का? मी मारण्याचं सोंगच केलं. दोघांची चर्चा पाहुण्याने खिडकीतून ऐकली. पाहुणा परत येऊन उभा राहिला. मी काय खरोखर गेलो का? मी जाण्याचं सोंगच केलं म्हणले. तात्पर्य, पाहुणा किती प्रेमाचा असला तरी जावा वाटतो, कारण तू बाहेरून आलेला आहे. स्वतःचा मुलगा किती वाईट वागला तरी घरात राहा वाटतो. तसं दुःख बाहेरून आलंय म्हणून जावं वाटतं आणि सुख स्वरूपतः आहे म्हणून राहावं वाटतं. हा जीवाचा स्वभाव आहे. मग दुःख कोणी मागतच नाहीत का? दुःख मागितल्याचे देखील काही उदाहरणं पुराणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एक उदाहरण पाहायला मिळतं रंतीदेवाचं. श्रीमद भागवताच्या 9व्या स्कंदामध्ये रंतीदेव राजाची कथा आहे. त्या रंतीदेवाने भगवंताला दुःख मागितलं होतं बरं का. दुसरं उदाहरण पाहायला मिळतं ते म्हणजे कुंती माता. कुंती मातेने दुःख मागितलं. विपदः संतोना शाश्वत तत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शनम यस्यात् अपुनर्भवत दर्शनम. कुंतीने सांगितलं, हे देवा मला द्यायचं असेल तर दुःख दे. का दुःख मागितलं कुंतीने? कौरव पांडवांचं युद्ध झालं. पांडव विजयी झाले. धर्मराजाच्या स्वाधीन राज्य केलं आणि भगवान द्वारकेला जाण्याकरता निघाले. श्रीमद भागवताचा प्रथम स्कंद. भगवान द्वारकेला जाण्याकरता निघाले. कुंती माता हात जोडून भगवंताची स्तुती करू लागली. कुंतीने भगवंताची 25 श्लोकांमध्ये स्तुती केलेली आहे. विस्तृत प्रसंग आहे. इथं आपल्याला संक्षिप्त म्हणायचं. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोप कुमाराय गोविंदाय नमो नमः. नंद गोप कुमाराय गोविंदाय नमो नमः. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च. हे वसुदेव नंदन कृष्ण, हे देवकी नंदन कृष्ण, हे नंद गोप कुमार, तू आम्हाला सोडून चाललास ना. सज्जन जेव्हा आपल्याला सोडून जातात तेव्हा दुःख होतं. सज्जनाच्या वियोगात दुःख असतं, दुर्जनाच्या संयोगात दुःख असतं. भगवान परमात्मा पांडवांना सोडून जेव्हा द्वारकेला जाण्याकरता निघाले, कुंतीला दुःख झालं. कुंतीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. कृष्ण आम्हाला सोडून चाललास ना, जा. तू कोणाकरता थांबला की आमच्याकरता थांबशील, जा. कधी कधी उलटी भाषा वापर, जा जा, खा खा, आमच्या शिकवून तुम्हाला खा देऊ का, आणखी खा. समजून घेणे आवरलं पाहिजे. खा जरी म्हणत असलं तसं कोणती म्हणजे जा जा, कोणाकरता थांबला की आमच्याकरता थांबशील, जा. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च. हे वसुदेव नंदन कृष्ण, हे देवकी नंदन कृष्ण, अरे ज्या वसुदेवाने तुझ्याकरता कारावास सहन केला त्या वसुदेवाकरता तू थांबला नाहीस.
ज्या देवकी मातेला 9 महिने गर्भात सांभाळलं त्या देवकी करता तू थांबला नाही. आठवण करून देत आहे कोणती? रात्री अंधारामध्ये ते देवकी तुझं मुख सुद्धा पाहू शकलं नाही. कृष्णा वसुदेवाला रात्री 12 वाजता गोकुळात घेऊन जाण्याकरता विवश केलं. गोकुळात गेल्यानंतर गोकुळवासी म्हणून राहावं ना, एक दिवस गोकुळाचा त्याग केला. नंद यशोदेचा त्याग केला. नंद गोप कुमाराय, हे नंद गोप कुमार, तुझा स्वभाव खट्याळ स्वभाव तुला सांभाळलं यशोदेने, नंद बाबाने. अनेक वेळा काही गोपींनी दूषण दिले यशोदेला, ते सर्व सहन केलं तुझ्याकरता. एक दिवस तू नंद यशोदेचा त्याग करून मथुरेला निघून गेलाय. त्या गोपिका रुदन करत होत्या ना. जेव्हा अक्रूराचा रथ अंगणामध्ये आला त्या गोपी म्हणतात, अगं यशोदे, हा कोणाचा रथ आहे? गवळण म्हणती यशोदेला, कोठे केशवळा, कारथ शृंगारीला, सांगे ओ मातला, आकुर उभास, बाई गे सजनी, अगं यशोदे, का रथ संगारलाय? हा अक्रूर कशा करता हो बाहेर? ज्याला यशोदेने सांगितलं कृष्ण मथुरेला जाण्याकरता निघाल्या, रडायला लागल्या त्या गोपिका. त्या अक्रूराला दारे, अक्रूरा चांडाळा, तुला कोणी पाठवलं? आमचा घात करण्याकरता आलास का? जमिनीवर पडल्या, रडायला लागल्या. अहो विधाता न कचित दया संयोज्य मेद्र्य प्रणये नवाप्य. त्या गोपी ब्रह्मदेवाला दोष देतात, हे विधात्या, एकमेकात प्रेम निर्माण करतो, ताटातूट करतो, तू किती निर्दयी आहेस. कुंतीने स्मरण करून दिलं, नंद गोप कुमाराय. कृष्णा, तू नंद यशोदे करता थांबला नाही, वसुदेव देवकी करता थांबला नाहीस. तुझा स्वभाव आहे, लळा लावतो आणि निघून जातोस. आज आम्हाला सुद्धा सोडून चाललायस. कमलासारखा कोमल आहेस, पण तू आज वज्रासारखा कठोर भासतोयस. नमः पंकजनाभाय, नमः पंकजमालिने, नमः पंकजनेत्राय, नमस्ते पंकजांघ्रय. कमळासारखं कोमल आहेस, पण आज तू वज्रासारखं कठोर झालायस. पण जेव्हा जेव्हा संकट आलं तेव्हा तू धावून आलास. पांडवांना लाक्षागृहात जाळून मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा तू रक्षण केलंस. भीमाला विष घालून मारण्याचा प्रयत्न केला, तूच रक्षण केलंस. पांडव वनवास भोगीत असताना अचानक दुर्वासा भोजन मागण्याकरता आले, काही शिल्लक नव्हतं. अशाला द्रौपदी हाक मारली, कृष्णा धावरे लवकरी, संकट पडले भारी, हरि तो आमचा कैवारी, आले विघ्न निवारी. कृष्णा धावरे, कृष्णा धावरे लवकरी, संकट पडले भारी, हरि तो आमचा कैवारी, आले विघ्न निवारी. कृष्णा धावरे, कृष्णा धावरे लवकरी, संकट पडले भारी, हरि तो आमचा कैवारी, आले विघ्न निवारी. कृष्णा धावरे, लवकरी, संकट पडले भारी, हरि तो आमचा कैवारी.
जेव्हा जेव्हा हाक मारे तू धावून आलास, संकटाच्या वेळेला धावून आलास. दुःशासन भर सभेमध्ये द्रौपदीचे वस्त्र ओढीत होता. भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य सर्व खाली मान घालून बसलेले होते. सर्व आशा तुटल्यानंतर द्रौपदीने भगवंताचा धावा केला. कोठे गुंतला कोठे गुंतला कोठे गुंतलास द्वारकेच्या राया, वेळ कास कयाला वेळ. दीनानाथ ब्रिद सांभाळी आपुले, नको पाहू केले पाप पुण्य. आता पाप केलं का पुण्य केले पाहू नकोस कृष्णा धावून. तुम बिन गाव न घबरले गोवर्धन गिरिधारी. तुम बिन गाव न घबरले गोवर्धन गिरिधारी. बारी सभाम द्रौपदी ठाई. राखेला हमारी राखेला हमारी भरी सभाम द्रौपदी ठारी. राखेला ज हमारी गोवर्धन गिरिधारी. तुम बिन गोवर्धन गिरिधारी.
हरी सभा मो द्रौपदी ठारी राखेला जमारी. द्रौपदी डोळ्यात अश्रू होते. द्रौपदी भगवंताला हाक मारली, भगवंताचा धावा केला. भगवान धावून आलेत. द्रौपदी संकटी वस्त्र पुरवली, धावत्वा घातले गजंद्रासी. कुंती म्हणते कृष्णा, जेव्हा दुःख आलं, संकट आली, हाक मारली, तो धावून आलास. माझा पांडव विजयी झाले, सुख आलं आणि तू निघून चाललास. असं सुख मला नकोय ज्या सुखात तू नसशील. मला असं दुःख हवंय की ज्या दुःखात तू आहेस. विपदो नैव विपद संपदो नैव संपद विपद विस्मरम विष्णू संपद नारायण स्मृती. जगत ज्याला विपत्ती मानतं त्याला मी विपत्ती मानित नाही. जगत ज्याला संपत्ती मानित त्याला मी संपत्ती मानित नाही. विपद विस्मरम विष्णू संपद नारायण स्मृती. भगवंताचं स्मरण हीच खरी संपत्ती आणि भगवंताचं विस्मरण हीच विपत्ती. ज्या दुःखात तुझं स्मरण होतं ते दुःख मला हवंय. ज्या दुःखात तू धावून येतोस ते दुःख मला हवंय. ज्या सुखात तू निघून जातोस ते सुख मला नकोय. विपदः सन्तु न शाश्वत तत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शनम यस्यात् अपुनर्भवत दर्शनम. कुंतीने भगवंताला दुःख मागितलं. मग कोणी दुःख मागतच नाही असं कसं म्हणावं. पण कुंतीने दुःख का मागितलं की दुःखात तू धावून येतोस. तू धावून आला म्हणजे सुख होतं. म्हणजे सुखाकरिता दुःख मागितलं, दुःखाकरिता दुःख मागितलं नाही. याचा अर्थ कुंतीच्या दुःख मागण्यात देखील दुःखाची अपेक्षा नाही आहे. तर दुःखात परमात्मा भेटतो आणि परमात्मा भेटला म्हणजे सुख भेटतं. सुखाकरिता दुःख आहे म्हणजे दुःख कोणी मागतच नाही हा सिद्धांत. तुकाराम सांगतो मला सुख हवंय का. हा समाज सुखाकरता प्रयत्न करतोय, सुखाची इच्छा करतोय, पण पदरात दुःख पडतायत. सुखाचा मार्ग सांगतात. सुख हवं असेल तर त्या परमात्म्याला आपलं कर, अन्यथा सुख मिळणार नाही. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये आपुला तो एक, आपुला तो एक, आपुला तो एक देवा करुणिका. आपुला तो एक, आपुला तो एक, आपुला तो एक देवा करुणिका. आपुला तो एक, आपुला तो एक, आपुला तो एक देव करुणिका. आपुला तो एक, आपुला तो एक, आपुला तो एक देव करुणिका. तेने बिना जीवा सुख नोहे, 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 तेने बिना जीवा सुख नोहे. ये राती माईका दुःखाची जनते, ये राती माईका दुःखाची जनते. ये राती माईका दुःखाची जनते, ये राती माईका दुःखाची जनते. तेने बिना जीवा सुख नोहे, ढोबार कुमाई, ढोबार कुमाई, ढोबार कुमाई, ढोबार कुमाई, ढोबार घुमाई, ढोबार कुमाई, ढोबार
विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरी जय जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा 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 रखुमाई हरि जय जय हरि जय 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 हरि 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 जय हरि जय हरि जय जय हरि जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विण जेव्हा सुखनो हे विढाला विढाला विठ्ठल 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 वैकुंठवासी मुक्ताबाई रामनाथ माळवदे यांचं प्रथम पूर्ण स्मरण आहेत. त्यांची स्वतःची व्यक्तिगत इच्छा होती की श्राद्धाला आम्ही यावं म्हणून. त्या असतानाच इच्छा होती यावं म्हणून, पण त्या असताना तर शक्य झालं नाही. परंतु आज त्यांच्या श्राद्धाच्या निमित्ताने का विना त्यांची इच्छा पूर्ण झाली. इथं येण्याचा योग आलेले आहेत वैकुंठवासी मुक्ताबाई रामनाथ माळवदे आणि त्यांचे चिरंजीव आमचे प्रकाश भाऊ रामनाथ माळवदे हे नर्मदा परिक्रमा करून आलेले आहेत. त्यांनाही धन्यवाद. समस्त माळवदे परिवार आणि आमचे रांजणगावकर, आमचे अशोकराव मस्के पाटील आणि रांजणगावची बरीच मंडळी या ठिकाणी भजनी मंडळी उपस्थित आहेत. बरेच ग्रामस्थ उपस्थित आहेत. त्यांनाही धन्यवाद. सर्व मान्यवरांना धन्यवाद. वाजले किती 2 वाजत आले आता. मला वाटतं राहिलेल्या अभंगाचं संक्षिप्त चिंतन मांडून 10-15 मिनिटामध्ये आपण कीर्तन सेवा आवरून घेऊ. काही पाहुणे मंडळी आहेत लांबून लांबून, भोजन प्रसाद घेऊन जायचं आहे. आपुला तो एक देव करून घ्यावा तेणे विणे जेव्हा सुख होय. सुख हवंय का? इच्छा आहे ना सुखाची, प्रयत्नही करतोय ना, मिळत नाही ना. सुखाचा मार्ग आहे परमात्मा. तेणे विणे जेव्हा सुख हे त्या परमात्म्याला आपलं करा. पण तो एक कोणता हो? इथं तो एक शब्द वापरतात. आमच्या समोर 33 कोटी देव आहेत. 33 कोटी देव चामुंडाष्टकोटी भैरव रे. त्यापैकी तो एक कोणता? तुकोबारांना अपेक्षित आहेत
तोचे एकदान शिवदाता तो भगवान पांडुरंग परमा विठेवरी जाती पाऊले समान पाऊले समान पाऊले समान पाऊले समान पाऊले समान पाऊले समान विठेवरी जाती पाऊले समान पाऊले समान पाऊले समान पाऊले समान पाऊले समान पाऊले विठेवरी जाते पाऊले समान पाऊले समान पाऊले समान पाऊले समान पाऊले समान पाऊले समान विठेवरी जाते पाऊले समान पाऊले समान पाऊले समान पाऊले समान पाऊले समान पाऊले समान विठेवरी जाती पाऊले समान पाऊले समान पाऊले समान पाऊले समान पाऊले समान पाऊले समान विठेवरी जाती पाऊले समान 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 विठेवरी जाते पाऊले समान पाऊले समान पाऊले समान पाऊले समान पाऊले समान पाऊले समान विठेवरी जाते पाऊले समान तोची एकदान रोरदारा तोची एकदान रोरदारा विठेवरी जाते पाऊले समान पाऊले समान पाऊले समान पाऊले समान पाऊले समान पाऊले समान विठेवरी जाते पाऊले समान पाऊले समान पाऊले समान पाऊले समान पाऊले समान पाऊले समान विठेवरी जाते पाऊले समान तुझे एकदान तुझे एकदान विठेवरी जाते पाऊले समान पाऊले समान पाऊले समान पाऊले समान पाऊले समान पाऊले समान विठेवरी जाते पाऊले समान 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 तोची एकदान शिरदाता तो आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विणजीवा सुख नाही सुखाचा मार्ग सांगितला आणि त्या परमात्म्याच्या व्यतिरिक्त जे जगत आहे हे माया रचित आहेत आणि माया दुःखाला कारण असते माया ही दुःखाची जनिती आहेत कारण तिला आदी नाही आणि अंत्य नाही मध्येच भासते ती माया आहेत अशा प्रकारचं वर्णन द्वितीय चरणामध्ये ती माई के दुःखाची जनिती एरती माई के एरती माई के दुःखाची जनिती एरती माई के दुःखाची जनिती नाही आदि अवसानी नाही आदि अवसानी एरती माई के दुःखाची जनिती एरती माई के एरती माई के दुःखाची जनिती एरती माई के दुःखाचे जनते नाही आदी अंत्यावस्थान ज्याला आदी नाही अंत नाही मध्येच भासतं ते सत्य नसतं हा संसार सत्याच्या व्याख्येत बसत नाही विचारांत्या सिद्धच होत नाही एक माणूस चारा विकायला गेला पूर्वीचा काळ सांगतो बाजारात गेला चारा विकायला बैलगाडीमध्ये 30-40 वर्षापूर्वीची कथा
अलग राहा का हो, काय भाव दिला चारा किती घ्यायचा आहे तुम्हाला उक्त सांगा पूर्ण गाळी घेऊन टाकतो तुला 300 रुपये त्या काळातला भाव सांगितलं 300 रुपये 40 वर्षापूर्वी झाला सौदा 300 रुपये लिहून द्या म्हणे कागदावर काय लिहून द्यायचा 300 रुपये त्यांनी चारा घेऊन जा म्हणे नाही कागदावर लिहून द्या मला लिहिता लिही तू त्यांनी लिहिलं त्या कागदावर चाऱ्याची गाडी 300 रुपये करा सही आपण लावा शाही टेकावला अंगठा विढाला विढाला विठ्ठल 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 हो 300 रुपयाला चाऱ्याचा सौदा ठरला आणि त्यांनी लिहिलं चाऱ्याची गाडी 300 रुपये करा म्हणले सही हा म्हणाला लावा सही होता अंगठ्याबद्दल टेकावला अंगठा दिली 300 रुपये गळ्याला सांगितलं हाकल गाडी तो शेतकरी म्हणला गाडी कुठं हाकलतायत आपला सौदा चाऱ्याचा झालाय चारा घेऊन जा तुमचा माझी गाडी मोकळी करून द्या म्हणला मला खोटं बोललेलं आवडत नाही मग मी कुठं काय खोटं बोलतोय कागदावर काय लिहिलं चाऱ्याची गाडी चाऱ्याच्या गाडीचा अर्थ काय झाला गाडी सहित चारा तो आपला सौदा चाराच झाला होता रडायला लागला तो मग फसवल्या माणसाने बैला सकट गाडी घेऊन चाललाय लोक गोळा झाले बाजारात होत एकाने चाललं का कशाला भोळ्या माणसाला फसवता हो तुम्ही चांगले सुशिक्षित दिसत आहेत कपडे चांगले तुमच्या अंगावर 300 रुपयात काय गाडीत बैल मिळत असतं का चाऱ्याचा सौदा केला म्हणजे गाडी चाऱ्याची गाडी लिहून घेतलं त्या माणसाला कळत नाही याचा अर्थ काय झाला तो नाही त्यांनी अंगठा ठेवलाय मी चाऱ्याची गाडी लिहिलेत ना या कागदावर लिहिलं खरे एक सत्संगी होता विचार ठीक आहे कागदावर लिहिलं सत्य ना म्हणले हो मग या कागदावर बैल लिहिले का नाही काय म्हणले बैल याच्यात जू लिहिलंय का नाही काय म्हणले जू याच्यात चाका लिहिलंय का नाही काढ म्हणले चाको याच्यात आग लिहिलंय का नाही काढ म्हणले आग एका एका पार्टाचं नाव घेतलं उचलतो सारा फसवतो म्हणले गरीबाला चाऱ्याची गाडी शब्द त्यांनी जरी कागदावर लिहिलेला असला तरी त्याला विचारा अंती चाऱ्याची गाडी सिद्ध करता आली नाही त्याप्रमाणे विचारा अंती संसार सिद्ध होत नसतो हा माईक आहेत माईक म्हणजे तुकोबारांच्या काळात माईक होते का हा माईक नाही इथं माईक शब्दाचा अर्थ माया रचित हे जगत माया रचित आहेत हे रती माईके दुःखाची जनिते जे माया रचित आहेत ज्याला आधी नाही आणि अंत नाही जे मध्येच भासतं जे आपल्याला मृगजळ आहेत आपण ऐकलं का कधी एका माणसाने मृगजळाच्या पानावर केळ्याची बाग केली मृगजळाचं पाणीच नाही पाण्याचा आभास आहे त्याप्रमाणे विचारांती जगत सिद्ध होत नसल्यामुळे माईक म्हटलेले आहेत हे दुःखाला कारण आहेत याला सुरुवात नाही याला शेवट नाही आणि म्हणून त्या परमात्म्याचा वेध लागावं भक्ती करणं शहाण्या माणसाचं काम नाही वेड्यांचंच काम आहे जे शहाणे तिथं आलेच नाही इथं आलेले वेड्याचे सगळे ज्याला संसाराचा वेड लागतं तो संसार चांगला करू शकतो त्याला परमार्थाचा वेड लागतो तो परमार्थ चांगला करू शकतो त्याकरता वेडच लागावं लागतं मीराबाईला वेड लागलं होतं ना रात्रंदिवस भजन पग घुंगारू बांध गरनाची रे पग घुंगारू बांध गरनाची रे पग घुंगारू लोग कहे मीरा हो गई बावरी
लोग कहे मेरा हो गए बावरी बाप कहे कुलनासे. लोक म्हणतात मेरा वेळेला वेड लागला. वेडच लागावं लागत. हरी गुणा गावला नाचूंगी 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 मैं हरी गुणा गावला नाचूंगी 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 मैं हरी गुणा गावला नाचोगे 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 हरि गुण गावता नाचोगे 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 मेरा गे प्रभु गिरधर नाग प्रभु हरि गुण नाचूंगे नाचूंगे नाचूंगी मैं हरि गुण नाचूंगी नाचूंगी नाचोगे 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 हरि गुण गावता नाचोगे 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 वेड लागलं महाराज. त्या परमात्म्याचं वेड लागावं लागतं. तोपर्यंत तो आपला कसं होईल. आपल्या सर्व संतांनी सर्वस्वाचा त्याग केला महाराज. त्या गोपींनी संसाराचा त्याग केला ना. गोपी गीतामध्ये वर्णन आहेत ना. पतिसुतान्वय भ्रातृबांधवान अतिविलंघिते गतिविदस्तो गीत मोहिता चित्तवयोषिता प्रस्थजन्सी जयति तेरि जन्मनादया श्रीमद भागवताच्या दशमस्कंदाचे 31वा अध्याय. त्यामध्ये 19 श्लोकांमध्ये गोपी गीत गुंफलंय. पतिसुतान्वया भ्रातृबांधवा अतिविलंघ्यते तञ्जुतानदा गतिविदस्तो गीतमोहिता चित्तवयोषिता हे प्रभू, तुझ्याकरता पती पुत्र बांधवाचा त्याग केला. पती सुतान्वय भ्रातृ बांधवा अति लंघिते त्यांचे तागता. परमात्म्याकरता सर्वस्वाचा त्याग करणारे संत असतात, भक्त असतात. तरी का निडते होते मागे ऋषी या जनाशी धरावेले. का डोळे बसले, का मौन रूप धारण केलं. कंदमुळे पाला धातूच्या पोषणा, कंदमुळे खाऊन जंगलात राहतायत. संसाराचा त्याग करून परमात्म्याच्या भक्तीमध्ये लीन झाले. नच इंद्रस्य सुखम किंचित न सुखम चक्रवर्ती नाहा सुखमस्ति विरक्तस्य नुर एकांत जीवना. छत्रपती सम्राटाला जे सुख नाही, इंद्राला जे सुख नाही, सुखम अस्ति विरक्तस्य मुनिर एकांत जीवनात. एकांतामध्ये विरक्ताला जो सुख मिळतं ते इंद्राला सुख नाही आहेत महाराज. एकांतात भक्त भजन करतो. आवडी विठ्ठल गाईजे कांती, गाईजे कांती. अलभ्य तो येते लाभ घरा, अलभ्य तो येते लाभ घरा. आवडी विठ्ठल गाईजे कांती, गाईजे कांती.
एकांतात भगवत भजन कोण करू शकतं? ज्याला वेड लागले, पिस लागलेलं आहेत. म्हणून महाराज अशा त्या अविनाश परमात्म्याला आपलंच करण्याकरता त्याचं वेड लागावं, पिस लागावं तृतीय चरणामध्ये. अविनाश करे आपुलिया से, अविनाश करे आपुलिया से, अविनाश करी आपुलिया से, अविनाश करी आपुलिया से, ऐसे हाँ अविनाश करे आपुलिया से, ऐसे अविनाश करे आपुलिया से, अविनाश करी आपुलिया से, अविनाश करी आपुलिया से, हाँ लावे माना पे से गोविंदा से, हाँ लावे माना पे से गोविंदा से, हे माए के दुखाचे जनाते, हे माए के दुखाचे जनाते, हाँ लावे माना पे से गोविंदा से, हाँ लावे माना पे से गोविंदा से, हे माए के दुखाचे जनाते, सव्वा 2 होत आलेले आहेत. 2-5 मिनिटात आवरून घेऊ. अविनाश करी आपुले ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे, त्या परमात्म्याचं वेड लागावं, पिस लागावं. अशी अवस्था निर्माण झाली. आता तू मरणार नाही. मरण माझे मरून गेले, मज केले अमर. शरीर तर नाशवान आहे, ते नष्टच होत असतं. आत्मा कधीच मरत नसतो. मग मरणाची भीती काय राहिली महाराज? महाराज सांगतात तू कीर्ती रूपाने शिल्लक राहशील शेवटच्या चरणामध्ये. तुका ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. आपला तो एक देव करून घ्यावा, तेने विण जेव्हा सुख नव्हे. एरते माईके दुःखाचे जनते नाही आदि अंत्य अवसान. अविनाश करी आपुले ऐसे लावी मनापिसे गोविंदाचे. एरते माई के दुःखाची जनते नाही आदि अंत्य अवसान. तुका म्हणे एक मरणेची सरे, उत्तमची उरे किरते मागे. एरते माई के दुःखाची जनते नाही आदि अंत्य अवसान. या ठिकाणी वैकुंठवासी मुक्ताबाई रामनाथ पाटील माळवदे यांचं असणार
प्रथम पुण्यस्मरण समस्त मळवदे परिवार, मळवदे परिवारावर प्रेम करणारे त्यांच्या सर्व आप्तेष्ट मित्रमंडळ, भक्तगण, महाराज मंडळी, गायकवादक वृंद, भजनी मंडळ, श्रोतृगण, ज्येष्ठ मंडळ, तरुण मंडळ, महिला मंडळ, सर्वांना धन्यवाद. आणि नर्मदा परिक्रमा केल्याबद्दल आमचे या ठिकाणी चे प्रकाश रामनाथ माळवदे ज्यांचं या ठिकाणी नर्मदा परिक्रमा आपण करून आलात त्याबद्दल धन्यवाद. आणि आपल्या मातोश्रींचं श्राद्ध मोठ्या उत्साहात आपण पार पाडलेलं आहे. त्यांची इच्छा होती आम्ही यावं, असं त्यांची हयात असतानाच इच्छा होती, पण त्यावेळेला आम्ही येऊ शकलो नाही. आता श्राद्धाच्या निमित्तानं का होईना या ठिकाणी येण्याचा योग आला. त्या मातोश्रीलाही भगवान परमात्मा त्यांच्या आत्म्याला चिरशांती देवो हीच प्रभूचरणी प्रार्थना. बरं, या ठिकाणी परमश्रद्धेय हरिभक्तीपरायण जंगले महाराज शास्त्री यांचा अमृत महोत्सव 8 मार्च ते 15 मार्च या कालावधीमध्ये आहेत. तर प्रमुख उपस्थितीमध्ये आमचं नाव टाकलं आहे. जसं शक्य होईल तसं करू आपण. या ठिकाणी परमश्रद्धेय हरिभक्तीपरायण जंगले महाराज यांच्या संस्थांतील सर्व महाराज मंडळी, बरीच महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहेत, त्यांनाही धन्यवाद. परम श्रद्धेय भागवत महाराज जंगले, सर्व महाराज मंडळी आणि सर्व भजनी मंडळ, सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि वाणीला विश्राम. विठ्ठल जय जय विठ्ठल.